माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी 2 तारखेची अल्टिमेटम दिलं होतं. भाजपासारख्या शिस्तप्रिय आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना तो अधिकार आहे का युतीवर बोलण्याचा? भाग 1. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती नैसर्गिक विचारांवर आधारित युती आहे आणि ही युती सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटलजी बिहारी वाजपेयी आणि आपले लालकृष्ण अडवाणी अशा या हिंदुत्वाच्या विचारांवर झालेली ही युती आहे, अभेद्य युती आहे. आता बघाल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, सन्माननीय आपले भारताचे पंतप्रधान कणखर नेतृत्व मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा यांच्या बरोबर केलेली ही अभेद्य युती आहे. हा वरिष्ठ लेवलचा विषय आहे. या विषयावर बोलण्याची क्षमता ही रवींद्र चव्हाणांची नक्की आहे का? जर असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यावं, ही अशी आमची शिवसैनिकांची प्राज्वळ भावना आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडण्याचं काम सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब का करतायत? याचं सुद्धा आमच्याकडे शिवसैनिक मी त्यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे सांगू शकतो की स्थानिक आमच्या ते लोंबिवलीचे आमदार आहेत. आज तुम्ही बघाल तर मालवण हे त्यांचं मूळ गाव आहे आणि डोंबिवली हा त्यांचा मतदारसंघ आहे. आज दोन्हीकडे ते आग लावायचं काम का करतायत बरं? आज डोंबिवलीत सुद्धा न सांगता वरिष्ठ पातळीवर ठरलं असताना की एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाही, मग जाणीवपूर्वक शिवसेनेचे जे उमेदवार, की शिवसेना सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही येणाऱ्या निवडणुकीत, मग असे 2 नंबरचे दुसऱ्या फळीतले आमचे उमेदवार पळवायचे, विविध आमिष दाखवायची, पैशांचं आमिष दाखवायचं, MNC देतो तुम्हाला, महापौर देतो, असे असंख्य मग नावं अनेक घेता येतील. दीपेश म्हात्रे आहेत, आमचे वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे आहेत, आमचे महेश पाटील आहेत, त्यांची भगिनी आहे, विचारे आहेत, अशी अनेक नावं आम्ही घेऊ शकतो. परंतु संयमी नेतृत्व सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी वरिष्ठ पातळीवरची युती बघून आम्हाला संयम पाळायला सांगितलेला आहे. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या देखील मागे भाजपचे असंख्य पदाधिकारी आहेत. रवींद्र चव्हाण हे फक्त शिवसेनेची आणि इतर पक्षातली मुलं पळवत नाहीयेत, हे काम सुद्धा पळवत आहेत, हे गेल्या आठवड्यापासून दिसून येते. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणारी विविध विकास कामं ही स्वतःच्या नावावर दाखवायची काम गेले 2 आठवड्यापासून, म्हणजे कामाची चोरी करण्याचं काम गेले 2 आठवड्यापासून रवींद्र चव्हाण हे माननीय प्रदेश अध्यक्ष का करतायत? सुशिक्षित सुसंस्कृतांची डोंबिवली नगरी आहे ही. या डोंबिवली नगरीमध्ये संघाचे विचार आहेत, सुशिक्षितांचं इथे वावर आहे. अशा याच्यात गुंडगिरी पसरवून कुठला संदेश देण्याचा ते प्रयत्न करतायत. ही युती अभेद्य आहे जरी असली तरी रवींद्र चव्हाणांनी एवढं लक्षात ठेवावं, शिवसेना हा राखेतून निर्माण झालेला पक्ष आहे. तुम्ही एक नेला तर 100 शिवसैनिक उभे राहतात आणि त्याचं प्रत्यय 2 दिवसापूर्वी आमच्या विकास म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला पळवून लावलं. गेला होतात कुठल्या उद्घाटनाला, त्याच्यातून दिसून आलं आणि असं प्रत्येक ठिकाणी मग तुम्हाला शिवसैनिक पळून लावतील, हे लक्षात ठेवावं. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.